विद्यार्थी मित्र हो, आज आपण BA भाग 1 राज्यशास्त्र पेपर नंबर 2 भारतीय राज्यघटना या पेपरमधील टॉपिक नंबर 3 शिकवत आहे. टॉपिक नंबर 3 मधला दुसरा भाग कार्यकारी मंडळ केंद्रीय कार्यकारी मंडळाचा आहे. केंद्रीय कार्यकारी मंडळातील पहिला भाग राष्ट्रपती उपराष्ट्रपती आपण बघितला. आज आपण मंत्रिमंडळ केंद्रीय मंत्रिमंडळ आणि पंतप्रधान हा शेवटचा भाग जो आहे तो भाग आपण बघायचा आहे. सगळ्यात अगोदर आपण मंत्रिमंडळ केंद्रीय मंत्रिमंडळ या घटकाचा अभ्यास करूया. काउन्सिल ऑफ मिनिस्टर्स असे त्याला इंग्लिशमध्ये म्हटले जातं. भारतीय घटनेच्या 74 व 75 या कलमात मंत्रिमंडळ व पंतप्रधान याविषयीची तरतूद करण्यात आलेली आहे. राष्ट्रपतीच्या कार्यात सहाय्य करण्यासाठी आणि सल्ला देण्यासाठी पंतप्रधानाच्या नेतृत्वाखाली एक मंत्रिमंडळ असेल असे 74व्या कलमात म्हटलेले आहे. भारताचा राष्ट्रपती मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसार वागेल, तसेच तो अशा सल्ल्याचा फेरविचार करण्यास सांगू शकेल. मंत्रिमंडळाने केलेल्या फेरविचारानंतर देण्यात आलेल्या सल्ल्यानुसार राष्ट्रपती वागेल अशी तरतूद करण्यात आलेली आहे. 42 आणि 44व्या घटना दुरुस्तीनुसार अशी तरतूद करण्यात आलेली आहे. तसेच राष्ट्रपतीला देण्यात येणाऱ्या सल्ल्याबाबत कोणत्याही न्यायालयात चौकशी करता येणार नाही. घटनेच्या 75व्या कलमान्वये राष्ट्रपतीकडून पंतप्रधानाची नियुक्ती केली जाईल आणि इतर मंत्री पंतप्रधानांच्या सल्ल्यानुसार नियुक्त केले जातील. या कलमात मंत्रिमंडळाची निर्मिती, मंत्र्यांचे वेतन, भत्ते, संयुक्त जबाबदारी इत्यादी विषयक तरतुदी केलेल्या आहेत. आता पहिला पॉईंट आपण बघूया, मंत्रिमंडळाची निर्मिती व पंतप्रधानाची निवड. भारताने संसदीय शासन पद्धती स्वीकारलेली आहे. राष्ट्रपती हा घटनात्मकदृष्ट्या प्रमुख असला तरी खरी सत्ता पंतप्रधान व त्याच्या मंत्रिमंडळाकडेच असते. राष्ट्रपती पंतप्रधानाची निवड करील आणि त्याच्या मतीने मंत्रिमंडळ निर्माण करील अशी घटनेत तरतूद असली तरी प्रत्यक्षात असे घडत नाही. संसदीय शासन पद्धतीच्या संकेतानुसार ज्या राजकीय पक्षाला कायदेमंडळात बहुमत मिळते त्या पक्षाच्या नेत्याला राष्ट्रपती पाचारण करतो. संसदेच्या कनिष्ठ गृहात म्हणजे लोकसभेत ज्या पक्षाला बहुमत प्राप्त होते त्या पक्षाचा नेता पंतप्रधान बनतो. पंतप्रधान आपल्या पक्षातील सदस्यांची मंत्री म्हणून नेमणूक करतो. या नेमणुकीने तो राष्ट्रपतीची औपचारिक मान्यता घेतो. मंत्र्यांच्या नेमणुका करण्याचे पूर्ण स्वातंत्र्य पंतप्रधानाला असते. पंतप्रधान आपल्या पक्षातील निवडून आलेल्या महत्त्वाच्या प्रतिनिधींच्या मंत्री म्हणून नेमणुका करीत असतो. मंत्र्यांच्या नेमणुका करताना पंतप्रधानाला विशेष काळजी घ्यावी लागते, कारण लोकसभेत त्याला आपल्या पक्षाचे बहुमत सातत्याने टिकवून ठेवावे लागते. संसदीय शासन पद्धतीचे वैशिष्ट्य असे की पंतप्रधान आपल्या सर्व मंत्र्यांसहित लोकसभेला सामुदायिकरित्या जबाबदार राहतो. लोकसभेचा विश्वास असेपर्यंत मंत्रिमंडळ अधिकारपदावर राहू शकते. लोकसभेने मंत्रिमंडळाविरुद्ध अविश्वास प्रकट केला तर पंतप्रधानाला आपल्या मंत्रिमंडळाचा राजीनामा द्यावा लागतो. त्यामुळेच
पंतप्रधान आपल्या सहकाऱ्यांची नियुक्ती अत्यंत जबाबदारीने करीत असतो. त्याला आपल्या पक्षातील महत्त्वाच्या नेत्यांना डावलता येत नाही. तसेच देशातील सर्व घटक राज्यांना मंत्रिमंडळात प्रतिनिधित्व मिळेल अशा पद्धतीनेच मंत्र्यांची नियुक्ती करावी लागते. मंत्रिमंडळातील सदस्य संसदेच्या कोणत्याही एका गृहाचे सदस्य असावेच लागतात. संसदेच्या सदस्य नसणाऱ्या एखाद्या व्यक्तीची मंत्री म्हणून नियुक्ती केली गेली तर त्या व्यक्तीला 6 महिन्यांच्या आत कोणत्याही एका गृहात निवडून यावेच लागते. नाहीतर त्याला मंत्रिपद सोडावे लागते. थोडक्यात मंत्री हे संसदेच्या कोणत्याही एका गृहाचे सदस्य असावे लागतात. पंतप्रधान हा संसदेचा सदस्य असावा लागतो. एखादी व्यक्ती लोकसभेची सदस्य नसताना पंतप्रधान म्हणून निवडली गेली तर त्या व्यक्तीला पंतप्रधान झाल्या दिवसापासून 6 महिन्याच्या आत लोकसभेत निवडून यावे लागते. 1966 साली इंदिरा गांधी राज्यसभेच्या सदस्य असताना पंतप्रधान झाल्या होत्या. पंतप्रधान देवेगौडा हे संसदेच्या कोणत्याही गृहाचे सदस्य नसताना पंतप्रधान झाले होते. 2004 साली मनमोहन सिंग हे राज्यसभेचे सदस्य असताना पंतप्रधान झालेले होते. अशा पद्धतीनं मंत्रिमंडळाची निर्मिती ही राष्ट्रपतीमार्फत पंतप्रधानाच्या सल्ल्याने आणि मदतीने केली जाते. आता मंत्र्यांचे प्रकार हा दुसरा पॉईंट आपण बघूया. मंत्रिमंडळात 3 प्रकारचे मंत्री आढळतात. एक कॅबिनेट मंत्री, 2 राज्यमंत्री आणि 3 उपमंत्री. आता कॅबिनेट मंत्री म्हणजे काय? तर मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री हे प्रथम दर्जाचे मंत्री मानले जातात. कॅबिनेट दर्जाचे मंत्री हे प्रथम दर्जाचे मंत्री मानले जातात. पंतप्रधान आपल्या पक्षातील महत्त्वाच्या श्रेष्ठ अनुभवी अशा सदस्यांची कॅबिनेट मंत्री म्हणून नियुक्ती करतो. कॅबिनेट दर्जाच्या मंत्र्यांची संख्या 10 ते 20च्या दरम्यान असते. पंतप्रधानाच्या इच्छेनुसार ही संख्या ठरत असते. तरी पण महत्त्वाच्या काही खात्यांसाठी कॅबिनेट मंत्री नियुक्त करणे आवश्यक असते. पंतप्रधान कॅबिनेट मंत्र्यांच्या परिषदा वेळोवेळी घेत असतो. पंतप्रधान मंत्रिपरिषदेचा अध्यक्ष असतो. पंतप्रधान मंत्रिपरिषदेच्या मीटिंगचा कायम अध्यक्षच असतो. म्हणजे मंत्रिपरिषदेचा अध्यक्ष पंतप्रधान असतो हे लक्षात ठेवायचं. आता दुसरा प्रकार राज्यमंत्री म्हणून आहे. याचा अर्थ काय आहे? तर मंत्रिमंडळातील हे राज्यमंत्री दुसऱ्या दर्जाचे मानले जातात. राज्यमंत्र्यांना कॅबिनेट मंत्री एवढेच वेतन आणि भत्ते मिळतात. परंतु राज्यमंत्र्यांना मंत्रिमंडळाच्या बैठकींना उपस्थित राहता येत नाही. पंतप्रधानाच्या खास आमंत्रणानेच ते मंत्रिमंडळाच्या परिषदेला हजर राहू शकतात. तसेच खात्याचे धोरण ठरवण्याचा अधिकार राज्यमंत्र्यांना नसतो. राज्यमंत्री खात्याच्या कॅबिनेट मंत्र्याला मदतनीस म्हणून कार्य करतात. काही वेळा त्यांच्याकडे स्वतंत्र खाते दिले जाते. प्रत्येक खात्याला एकच राज्यमंत्री असतो, परंतु मोठ्या खात्याला 2 राज्यमंत्री नियुक्त केले जाऊ शकतात. अशा पद्धतीनं राज्यमंत्री हे थोडंसं दुसऱ्या दर्जाचे मंत्री असतात आणि प्रत्येक खात्यामध्ये एक राज्यमंत्री असतो. मोठं खातं असेल तर 2 राज्यमंत्री त्या ठिकाणी असतात. आता तिसरा प्रकार उपमंत्री. मंत्रिमंडळातील 3ऱ्या दर्जाचे हे मंत्री आहेत. उपमंत्री कॅबिनेट मंत्री व राज्यमंत्री यांच्या कार्यात मदत करीत असतात.
त्यांच्याकडे कोणतेही स्वतंत्र खाते सोपवलेले नसते. उपमंत्र्यांचे वेतन आणि दर्जा राज्यमंत्र्यांपेक्षा कमी असतो. याशिवाय मंत्र्यांना त्यांच्या कामात मदत करण्यासाठी संसदीय सचिवांची नियुक्ती केली जाते. पंतप्रधान आपल्या पक्षातील निवडून आलेल्या सदस्यातून त्यांची नियुक्ती करतो. संसदीय सदस्यांची संख्या पंतप्रधानाच्या इच्छेवर अवलंबून असते. ही संख्या सामान्यतः 4 ते 5 असते. काही वेळा पंतप्रधान आपल्या एखाद्या व्यक्तीची बिनखात्याचा मंत्री म्हणून सुद्धा मंत्रिमंडळामध्ये नियुक्ती करत असतो. असा मंत्री क्वचित प्रसंगी गरजेनुसार नियुक्त केला जातो. पंडित जवाहरलाल नेहरू यांनी आपल्या मंत्रिमंडळात बिनखात्याचे मंत्री म्हणून लालबहादूर शास्त्री यांची नेमणूक केलेली होती. केंद्रीय मंत्रिमंडळातील मंत्र्यांची संख्या ही लोकसभेतील सदस्य संख्येच्या 15% इतकी असावी अशी 97वी घटनादुरुस्ती करण्यात आलेली आहे. खाते वाटप करणे हे अत्यंत महत्त्वाचे कार्य पंतप्रधानाला पार पाडावे लागते. कोणत्या व्यक्तीला कोणते खाते द्यावयाचे याविषयी निर्णय अत्यंत महत्त्वाचे असतात. कारण महत्त्वाच्या श्रेष्ठ व ज्येष्ठ व्यक्तींना मंत्रिमंडळामध्ये महत्त्वाचे स्थान देणे आवश्यक असते. नाहीतर अशा व्यक्ती नाराज होतात. काही वेळा महत्त्वाचे खाते मिळाले नाही म्हणून एखादी व्यक्ती सत्तारूढ पक्षातून फुटून जाण्याचा धोका असतो. त्यामुळे मंत्र्यांना खाते वाटून देणे ही पंतप्रधानाची कसोटी ठरते. मंत्री निवडणे हे जेवढे महत्त्वाचे काम असते तेवढेच त्या मंत्र्यांकडून काम करून घेणे ही महत्त्वाचे असते. कारण एखादा मंत्री पंतप्रधानाला सहकार्य करत नाही अशा वेळी त्याला योग्य समज देणे किंवा मंत्रिमंडळातून काढून टाकणे आवश्यक असते. एखादा मंत्री राजीनामा देण्यास राजी नसेल तर पंतप्रधान स्वतः राजीनामा देतो आणि नंतर त्या विशिष्ट मंत्र्याला वगळून नव्याने मंत्रिमंडळ तयार करतो. थोडक्यात मंत्र्यांना नियुक्त करणे, खातेवाटप करणे आणि त्यांच्याकडून कार्य करून घेणे अशी महत्त्वपूर्ण भूमिका पंतप्रधानाला पार पाडावी लागते. आता मंत्रिमंडळाची वैशिष्ट्ये हा दुसरा भाग आपण बघूया. मंत्रिमंडळाचं पहिलं वैशिष्ट्य आहे संयुक्त जबाबदारीचं तत्व. पंतप्रधान आपल्या सर्व मंत्र्यांसह सामुदायिकरित्या लोकसभेला जबाबदार राहतो असे कलम 75 मध्ये स्पष्ट केलेले आहे. लोकसभेचा विश्वास असेपर्यंत मंत्रिमंडळ अधिकार पदावर राहून कार्य करू शकते. परंतु लोकसभेत मंत्रिमंडळाविरुद्ध अविश्वासाचा ठराव मंजूर झाला तर पंतप्रधानाला आपल्या मंत्रिमंडळाचा राजीनामा द्यावा लागतो. 7 नोव्हेंबर 1990 रोजी पंतप्रधान व्ही.पी. सिंग यांच्या मंत्रिमंडळाविरुद्ध अविश्वासाचा ठराव 346 विरुद्ध 142 मतांनी लोकसभेत मंजूर केल्यामुळे त्यांना राजीनामा द्यावा लागला. त्यामुळे पंतप्रधान आपल्या सर्व मंत्र्यांना विश्वासात घेऊन कार्य करीत असतो. पंतप्रधान वेळोवेळी मंत्रिपरिषदा घेऊन निर्णय घेत असतो. कोणतेही धोरण ठरवायचे असो किंवा निर्णय घ्यायचा असो तो मंत्रिमंडळाच्या बैठकीपुढे आपले मत मांडून सर्व मंत्र्यांचा विश्वास व पाठिंबा मिळवितो. पंतप्रधान सातत्याने सर्व मंत्र्यात ऐक्य प्रस्थापित करून संयुक्तरित्या लोकसभेला जबाबदार राहतो. काही वेळा मंत्री व पंतप्रधान या दोहोत संघर्ष निर्माण होऊन संयुक्त जबाबदारीला तडा जाण्याचा संभव असतो. अशावेळी पंतप्रधान त्या मंत्र्याला राजीनामा देण्यास सांगतो. उदाहरणार्थ इंदिरा गांधी व मोहन धारिया यांच्यात मतभेद झाल्यामुळे त्यांनी मोहन धारियांना राजीनामा देण्यास भाग पाडले होते. काही वेळा एखाद्या मंत्र्याला पंतप्रधानाचे धोरण व कारभार पसंत नसेल तर त्यावेळी तो राजीनामा देऊन मंत्रिमंडळातून बाहेर पडतो.
उदाहरणार्थ डॉक्टर आंबेडकर यांनी 1951मध्ये तर C.D. देशमुख यांनी 1956मध्ये अशा प्रकारे राजीनामा दिला होता. पंतप्रधान मोरारजी देसाईंशी मतभेद झाल्यामुळे चौधरी चरणसिंग यांनी राजीनामा दिला होता. त्यामुळेच पुढे मोरारजी सरकारने लोकसभेचा विश्वास गमावलेला होता. राजीव गांधींशी मतभेद झाल्यामुळे विविध 7 मंत्र्यांनी राजीनामे दिले होते. तेव्हा पंतप्रधानाला सर्व मंत्र्यांना विश्वासात घेऊन निर्णय घ्यावे लागतात. पंतप्रधान नरसिंहराव यांना 10व्या लोकसभेत आपल्या पक्षाला स्पष्ट बहुमत आहे हे 2 वेळा सिद्ध करून दाखवावे लागले होते. 11व्या लोकसभेत पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांना स्पष्ट बहुमत सिद्ध करता आले नाही. त्यामुळे त्यांना केवळ 13 दिवसात पंतप्रधान पदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर जनता दलाचे नेते H.D. देवेगौडा हे पंतप्रधान झाले. त्याने आपल्या संमिश्र सरकारात सामील झालेल्या सर्व पक्षांना विश्वासात घेऊन लोकसभेत स्पष्ट बहुमत सिद्ध करून दाखवले. पंतप्रधान इंद्रकुमार गुजराल यांनी आपल्या संयुक्त आघाडीच्या सरकारातील सर्व मंत्र्यांना विश्वासात घेऊन लोकसभेत बहुमत सिद्ध करून दाखवले. त्यानंतर 22 एप्रिल 97 रोजी इंद्रकुमार गुजराल यांच्या सरकारवर विश्वासदर्शक ठराव आवाजी मतदानाने मंजूर झाला. त्यांचे सरकार 1 वर्ष टिकले. 12व्या लोकसभेत पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी विश्वासदर्शक ठराव संपादन केला होता. परंतु पुढे 13 महिन्यांनी म्हणजे 17 एप्रिल 1999 रोजी लोकसभेत विश्वासदर्शक ठराव नामंजूर झाल्यामुळे त्यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला. विश्वासदर्शक ठरावाच्या बाजूने 269 तर ठरावाच्या विरोधात 270 मते पडली. अवघ्या एका मताने पंतप्रधानाला सत्तेवरून जावे लागले. यावरून संयुक्त जबाबदारीचे तत्व किती महत्त्वाचे असते हे समजून येते. थोडक्यात पंतप्रधान आपल्या सर्व मंत्र्यांसह संयुक्तरित्या लोकसभेला जबाबदार होऊन कार्य करीत असतो. म्हणून हे संयुक्त जबाबदारीचं पहिलं तत्व. आता दुसरं तत्व आहे गोपनीयता. गोपनीयता हे मंत्रिमंडळाचे महत्त्वाचे वैशिष्ट्य मानले जाते. राष्ट्रहिताच्या दृष्टीने मंत्रिमंडळाच्या कार्यात गुप्तता बाळगणे आवश्यक असते. मंत्रिमंडळात एकजिनसीपणा टिकविण्यासाठी गुप्ततेची आवश्यकता असते. मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतलेले निर्णय गुप्त ठेवावे लागतात. मंत्री अधिकारपद स्वीकारताना गुप्ततेची शपथ घेतात. गुप्तता राखून मंत्र्यांनी मंत्रिपरिषदेत झालेले निर्णय गुप्त ठेवले पाहिजेत. मंत्रिमंडळातून बाहेर पडलेले मंत्री गुप्ततेच्या शपथेशी एकनिष्ठ राहतात. राजीव गांधींच्या मंत्रिमंडळातून बाहेर पडलेले मंत्री V.P. सिंग यांनी वार्ताहरांना मुलाखत देताना असे सांगितले की गुप्ततेच्या शपथेच्या मर्यादा पडत असल्यामुळे मला राजीव सरकारबाबत काही सांगता येत नाही. हे झालं दुसरं वैशिष्ट्य. गोपनीयता म्हणजे गुप्तता पाळणे हे मंत्र्यांचं वैशिष्ट्य असतं. मंत्रिमंडळाचं ते वैशिष्ट्य असतं. तिसरं वैशिष्ट्य आहे एकजिनसीपणा. मंत्रिमंडळातील सर्व मंत्र्यात ऐक्य आणि एकजिनसीपणा टिकवणे महत्त्वाचे असते. कारण मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंत्र्यांमध्ये मतभेद होण्याचा संभव असतो. पंतप्रधान मंत्रिपरिषदेचा अध्यक्ष यांना त्याने त्यांच्यात ऐक्य निर्माण करण्याचा प्रयत्न करीत असतो. सर्व मंत्र्यात राजकीय धोरणाबाबत एकसूत्रीपणा निर्माण करणे आवश्यक असते. स्थिर राज्यकारभार निर्माण करण्यासाठी मंत्र्यांनी मतभेद विसरून पंतप्रधानाला सहकार्य देणे आवश्यक असते. एकजिनसीपणा मंत्रिमंडळामध्ये असला पाहिजे. सगळ्यांच्या मध्ये ऐक्य आणि एकजिनसीपणा टिकवून ठेवला पाहिजे. सगळ्यांनी मतभेद विसरून प्राईम मिनिस्टरला म्हणजे पंतप्रधानाला सहकार्य करणे आवश्यक असते. हे लक्षात घ्यायचं. तर चौथं वैशिष्ट्य आहे एक नेतृत्व. म्हणजे काय? मंत्रिमंडळ हे बहुमत प्राप्त झालेले एकाच राजकीय पक्षाचे असते. त्या राजकीय पक्षाचा नेता पंतप्रधान म्हणून कार्य करीत असतो. सर्व मंत्री पंतप्रधानाचे नेतृत्व मान्य करून त्याला पाठिंबा देतात.
एक नेतृत्वाच्या पद्धतीमुळे पंतप्रधान सर्व मंत्र्यांना विश्वासात घेऊन स्थिर व कार्यक्षम सरकार प्रस्थापित करीत असतो. मंत्र्यांनी दिलेल्या निर्णयाबाबत एकमत निर्माण करणे आणि स्थिर शासन प्रस्थापित करणे हे पंतप्रधानाचे महत्त्वाचे कार्य मानले जाते. हे चौथं वैशिष्ट्य आहे एक नेतृत्वाचं. पाचवं वैशिष्ट्य आहे प्रादेशिक पक्षांचे प्राबल्य. 1989 पासून भारतात संमिश्र सरकारे सत्तेवर आली आहे. भारतीय राजकारणात प्रादेशिक पक्षांचे प्राबल्य वाढल्यामुळे त्याचा परिणाम केंद्र सरकारवर झालेला आहे. 11व्या, 12व्या आणि 13व्या लोकसभेतील राजकीय पक्षांचे बलाबल पाहिले तर प्रादेशिक पक्षांची संख्या वाढलेली आहे. भारतात 58 राजकीय पक्ष असून 13व्या लोकसभेत 24 राजकीय पक्षांचे संमिश्र सरकार होते. 14व्या लोकसभेतील विविध 14 राजकीय पक्षांचे संयुक्त पुरोगामी आघाडीचे सरकार पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेले होते. केंद्रीय मंत्रिमंडळावर अलीकडे प्रादेशिक पक्षांचे नियंत्रण वाढू लागलेले आहे. प्रादेशिक पक्षांच्या सहकार्यातून संमिश्र सरकारे अस्तित्वात आलेली दिसतात. त्याच्या पाठिंब्यावरच केंद्र सरकारचे भवितव्य अवलंबून असलेले दिसते. अशा पद्धतीनं मंत्रिमंडळाची ही 5 वैशिष्ट्ये आहेत. पहिलं आहे संयुक्त जबाबदारीचे तत्त्व, दुसरं गोपनीयता, तिसरं एकजिनसीपणा, चौथं एक नेतृत्व आणि 5वं प्रादेशिक पक्षांचं प्राबल्य. अनेक राजकीय पक्ष मिळून आघाड्या करून केंद्रामध्ये सरकार निर्माण केलं जातं आणि त्या ठिकाणी प्रादेशिक पक्षांचं महत्त्व वाढलेलं आहे, वर्चस्व वाढलेलं आहे, हे लक्षात घ्यायचं. आता याच्या पुढे आपल्याला साधारणपणे मंत्रिमंडळाचे अधिकार व कार्य हा भाग बघावा लागतो. मंत्रिमंडळाचे 7 अधिकार आणि कामे आहेत. शासनाचे ध्येय धोरण ठरवणे, अंमलबजावणीचे कार्य करणे, कायदेविषयक कार्य करणे, वार्षिक अंदाजपत्रक तयार करण्याचं आर्थिक कार्य पार पाडणे, नेमणुकासंबंधीचे काम पार पाडणे, राज्यपाल, राजदूत, परराष्ट्रात पाठवायचे प्रतिनिधी, सेनाधिकारी, न्यायाधीश, वेगवेगळ्या आयोगाचे सदस्य अशा ज्या काही नेमणुका असतात त्या नेमणुका प्राईम मिनिस्टर आणि मंत्रिमंडळच पार पाडत असते. देशात शांतता आणि सुव्यवस्था प्रस्थापित करणे, निर्माण करणे हेही काम मंत्रिमंडळ आणि प्राईम मिनिस्टरांचं असतं आणि त्याचबरोबर देशाच्या सार्वभौमत्वाचं रक्षण करणं हेही काम प्राईम मिनिस्टर आणि मंत्रिमंडळ यांचं असतं. मंत्रिमंडळाचं खरं काम काय असतं तर साधारणपणे राष्ट्रपती हा नामधारी प्रमुख असतो आणि वास्तवादी सत्ता प्रमुख पंतप्रधान असतो. त्यामुळे पंतप्रधान आणि मंत्रिमंडळ यांच्या मार्फत राज्यकारभार चालतो. राष्ट्रपतीने पंतप्रधान व मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसारच वागले पाहिजे अशी 42व्या घटना दुरुस्तीने तरतूद केलेली आहे. राष्ट्रपती घटनात्मक प्रमुख असला तरी प्रत्यक्षात त्याचे सर्व अधिकार पंतप्रधानच वापरत असतो आणि म्हणून मग मंत्रिमंडळाला साधारणपणे महत्त्वाची कार्ये पार पाडावी लागतात. पंतप्रधान आणि मंत्रिमंडळ या दोहोंच्या मार्फत अशा पद्धतीची कामं पार पाडली जातात. शासनाचे ध्येय धोरण ठरवणे, अंमलबजावणी, कायद्याची अंमलबजावणी करणे किंवा शासकीय ध्येय धोरणं जी काही ठरवली असतात त्याची अंमलबजावणी करणे, कायदेविषयक कार्य करणे म्हणजे अनेक नवीन नवीन कायदे तयार करणे आणि ते लोकसभा राज्यसभा या दोन्ही सभागृहामध्ये मंजूर करून घेणे. त्याचबरोबर आर्थिक कार्ये पार पाडणे, राष्ट्राची अर्थव्यवस्था सुधारण्याच्या दृष्टिकोनातून जी काही वेगवेगळी खाती असतात आणि त्या खात्यांचे प्रमुख मंत्रीच असतात तर त्या सर्व खात्यांना वार्षिक अंदाजपत्रकाच्या माध्यमातून पैशाचा पुरवठा करणे आणि त्याचा फायदा देशातील जनतेला करून देणे असं आर्थिक कार्य साधारणपणे मंत्रिमंडळाचं असतं. त्याचबरोबर नेमणुकासंबंधीचा अधिकार याचाही वापर मंत्रिमंडळाकडून केला जातो. महत्त्वाच्या अधिकाऱ्यांच्या नेमणुका प्राईम मिनिस्टर आणि मंत्रिमंडळ करीत असतात. त्याचबरोबर देशामध्ये शांतता सुव्यवस्था निर्माण करणं
कुठेही संघर्ष झाला नाही पाहिजे. देशाच्या सीमेच्या आतमध्ये सर्व घटक राज्य सुरक्षित राहिले पाहिजेत. घटक राज्यामध्ये असणारे लोक सुरक्षित राहिले पाहिजेत. कुठेही ताणतणावाचं वातावरण नसलं पाहिजे, संघर्ष नसला पाहिजे. तर त्या ठिकाणी शांतता सुव्यवस्था प्रस्थापित होऊ शकते. लोकांच्या स्वातंत्र्यावर गदा आली नाही पाहिजे. कुठल्याही जातीय, धार्मिक, भाषिक अशा दंगली घडल्या नाही पाहिजेत. याकडेही मंत्रिमंडळाला लक्ष द्यावं लागतं. आणि शेवटी मग देशाच्या सार्वभौमत्वाचं रक्षण करायचं. बाह्य आक्रमणापासून देशाचं संरक्षण करायचं. परकीय आक्रमणाला तोंड द्यायचं. परराष्ट्राशी युद्ध मैत्री करायचं. संरक्षण खातं, परराष्ट्र व्यवहार खातं या दोहोंच्या मार्फत सार्वभौमत्वाचं रक्षण करण्याचा प्रयत्न केला जातो. अशा पद्धतीनं साधारणपणे मंत्रिमंडळाला विविध स्वरूपाची महत्त्वाची कामं पार पाडावी लागतात. देशाच्या आर्थिक, शैक्षणिक, सांस्कृतिक अशा सर्व क्षेत्रात विकास होण्यासाठी मंत्रिमंडळाला विविध स्वरूपाच्या योजना, विकासकारी उपक्रम राबवावे लागतात. समाजवादी, धर्मातीत, कल्याणकारी राज्य प्रस्थापित करण्यासाठी मंत्रिमंडळाला सदैव क्रियाशील आणि प्रयत्नशील राहावे लागते. देशातील सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी मंत्रिमंडळाला सातत्याने प्रयत्न करावे लागत असतात. अशा पद्धतीनं मंत्रिमंडळाला अनेक प्रकारची राष्ट्राच्या दृष्टिकोनातून, जनतेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाची कार्ये, अनेक उपक्रम, अनेक योजना ह्या राबवाव्या लागत असतात. हे या ठिकाणी लक्षात घ्यायचं. अशा पद्धतीनं आपल्या देशाचं मंत्रिमंडळ जे आहे ते या ठिकाणी शिकून संपलेलं आहे हे लक्षात